तर चला मैत्रिणींनो, आज आपण गाडीवर जसे मिळतात ना तसा वडापाव बनवूया. मस्त बाहेर पाऊस पडतोय, पण एक सिक्रेट चटणी बरोबर. तर चला आपण सुरुवात करूया. तर हे बघा, मी कुकरला बटाटे लावलेली. हे बघा, कुकरला मी बटाटे लावलेले. त्याचं आपण पाणी काढून सालं काढून घेऊया. तर हे बघा, आल्याचा तुकडा घेतलाय, मिरची घेतली आणि लसूण घेतले. तर हा आपल्याला मसाला करायचा आहे. खलबत्यात तेच ठेचायचं. तर हे बघा, ते यावं लागतं. आणि तर हे बघा, आपण खडबड तर चला बटाटे तर हे बघा, ह्याला आपण मॅश मसाला बनवतो. तर हे बघा, गॅस लावूया आपण. हे बघा, आपली राई तडतडली. आता ही ओढा आपण कढी छान अशी. तर हे बघा, आपण ह्याच्यात हळद टाकलेली चवीनुसार. फोडणीचा हा टाकलेला. हा थंड झाल्यावरच टाकायचा, गरम गरम टाकायचा. ह्याच्यात तेल आहे, ते काढते मी साईडला. आणि मसाला ह्याच्यात आपण टाकूया. हे बघा, हे तेल राहिले ते मी. तर हे बघा, भाजी आपण मिक्स करून घेतली. आता त्याच्यावर हे कोथिंबीर टाकूया. बघू शकता, खूप सारी अशी ह्याच्यावर कोथिंबीर टाकली. तर हे बघा, अर्धी भाजी मी बाजूला ठेवली. आता ह्याच्यानं आपण वडे बनवून घेऊया. जेवढे लागतील ना खायला तेवढेच बनवणार आहे, जास्त नाही बनवणार आहे. तर बघा, अशा आपण वडे बनवून घेऊ. तर हे बघा, ह्याच्यात आपण मीठ टाकतोय. थोडंच टाकूया ना, ते खारट होईल. एक थोडा चिमूटभर आपल्याला सोडा टाकायचा आहे. थोडासा पिठात हे बघा ओवा टाकायचा आहे क्रश करून. म्हणजे आपला कसा याच्यात सोडा असतो ना, मग ते पोटाला आपल्याला बाधा नाही होणार ओवा टाकल्यामुळे. ते तर हे बघा, हळद टाकले. जास्त पातळ नाही करायचं आणि जास्त घट्ट नाही करायचं. हे बघा, सो हातानेच मी मिक्स करते. तर हे बघा, बघू शकता पीठ हे असं पाहिजे. हे बघा, असं आपल्याला हे वड्यासाठी पीठ पाहिजे. तर चला आपण आता तळायला घेऊया. हे बघा, आपलं तेल तापलेलं आहे. आता ह्याच्यात आपण हे बघा, मी पलटी केलेले आहेत. छान असं आपले बाहेर पाऊस पडतोय आणि मस्त गरम तळून घ्यायचे. हे बघा, मस्त असे आपण पाव कापून घेऊया. हे बघा, मस्त आणि पाव कापून घेतले. आणि त्याला हे बघा चटणी लावते. ही आहे लसूण चटणी. मस्त न्यायला अशी आपण चटणी लावून घेतली. हे बघा, थोडी थोडी लावली, जास्त नाही लावली कारण तिखट आहे. आणि हे पण त्याच्यात ना असे वडे बनवूया चटणीमध्ये. हे बघा, हे आहेत चटणीचे वडापाव.
आता ह्याला परत आपण कट करूया. ते बघा ते 2 चटणीचे वडापाव झालेत आणि हे ना आपल्याला चीज वडापाव करायचं आहे. तर हे बघा हे मी 1 वडे घेतले, हे आपण आता पावावर किसून घेऊया. हे बघा 2 बास ना तुम्हाला. हे बघा तर याच्यावर आपण चीज किसून घेतोय मस्तपैकी. तर हा आहे चीज वडापाव. हे बघा पूर्ण मी याच्यावर चीज किसला, थोडी वडी ठेवून दिली. पूर्ण किसल्या तेवढा नको, लय झाला. बघू शकता चीज किसल्या. त्याच्यात आपण वडे भरूया. याला चटणी वगैरे काही लावायची नाही. आपण आता मध्ये 2 भाग करूया. बघू शकता हे आहेत चीज वडापाव. आणि हे आहेत चटणी वडापाव. हे तुम्ही बघू शकता 2 चीज वडापाव केलेत. हे बघा हे 2 चीज वडापाव आहेत आणि हे 2 तिखटवाले वडापाव. हे बघा मस्त बाहेर पाऊस पडतोय आणि हे आपण वडापाव बनवलेले आहेत नाश्त्याला. तर या मैत्रिणींनो तुम्ही पण नाश्ता करायला. दोन मिनिटं थांबा. छान झालं बघा गाडीवरचा वडापाव, पण आपला हा घरचा वडापाव आहे. खूप छान झालं. त्याच्या मिरची